हॅलो फ्रेंड्स, आज मी मस्तपैकी बनवणार आहे चिकन सुक्का। त्यासाठी मी इथे 1 किलो गावरान चिकन घेतलेलं आहे। तुम्ही गावरानऐवजी बॉयलर पण वापरू शकता, जे तुम्हाला आवडते तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी हा चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमच मीठ घातलेला आहे, अर्धा चमच हळद घालून घेत आहे आणि हा हाताने व्यवस्थित असा मिक्स करून अर्ध्या तासासाठी किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठी पण मॅरिनेट करून ठेवू शकता। मी हा चिकन 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवला आहे। माझ्याकडे वेळ नव्हता, मला तेव्हाच्या तेव्हा बनवायचं असल्यामुळे मी हा 15 मिनिटांसाठीच ठेवलेला आहे। आता मी त्यासाठी लागणारा मसाला करून घेते। मसाल्यामध्ये मी 1 गाठ लसणाची सोलून घेतली आहे, थोडंसं खोबरं छान बारीक कापून भाजून घेतलं आहे, 2 मीडियम साईजचे कांदे छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। सोबतच मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तिकडे त्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे इतका धने भाजून घेतला आहे, 2 भेंडी विलायची घेतली आहे, 2 ते 3 बारीक दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2-4 लवंग घेतलेला आहे, 10 ते 12 काळ्या मिऱ्या घेतल्या आहे आणि 1 चमच इतका जिरा घेतलेला आहे। त्यामध्ये मी थोडेसे असे शेंगदाणे पण छान असे भाजून घेतलेले आहे। आता मी हा गरम मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक असा पावडर बनवून घेते, जेणेकरून की नंतर मी ओला मसाला टाकल्यानंतर छान व्यवस्थित हा बारीक होईल। जर का मी हा मसाला मिक्सरच्या भांड्यात आधीच टाकून दिला तर हा खडा मसाला व्यवस्थित बारीक होणार नाही। बघू शकता तुम्ही किती छान हा मसाला बारीक झालेला आहे। आता मी त्याच भांड्यामध्ये हे ओला मसाला सगळं भाजून घेतलेला त्यामध्ये टाकून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेते। सगळ्यात आधी मी इथे खोबरं टाकून घेते, त्याचमध्ये मी बारीक कापून घेतलेला भाजून घेतलेला कांदा पण टाकून घेते, सोबतच मी लसणच्या पाकळ्या टाकून घेते। माझ्याकडे अद्रक नसल्यामुळे मी अद्रक टाकलेली नाही आहे, जर का तुमच्याकडे अद्रक असेल तर तुम्ही ते टाकून घ्या। त्यामध्ये मी सांबार पण टाकून घेते। आता मी छान असं मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पेस्ट छान बारीक झाली नसल्यामुळे मी त्यामध्ये अर्धा वाटी इतका पाणी टाकून छान असं आणखी एकदा मिक्सरला लावून घेतलं आहे। पाहू शकता तुम्ही किती छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता मी बाजूला गॅसवर एक भगोना ठेवलेला आहे, त्यामध्ये मी भाजीपुरतं तेल घालून छान असा गरम करून घेतला आहे। पाहू शकता तुम्ही मी भाजीमध्ये एवढा तेल घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता। जर का तुम्हाला तेल जास्त हवं असेल, भाजी तुमची जास्त असेल तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता। माझी भाजी 1 किलोचीच असल्यामुळे त्यामध्ये मी एवढा तेल टाकलेला आहे। आता मी त्यामध्ये चेक करून घेते की तेल गरम झालं आहे की नाही। तेल छान असा गरम झालेला आहे। आता मी त्यामध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला टाकून छान व्यवस्थित असा भाजून घेते। पाहू शकता तुम्ही मी याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला टाकून घेतला आहे, छान असा मिक्स करून लालसर होईपर्यंत भाजून घेते। मसाला हा छान तेल सोडला की समजायचं की आपला मसाला रेडी झालेला आहे। आता माझा मसाला छान असा तेल सोडला आहे। आता मी त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करते। पाहू शकता छान असा मसाला तयार झालेला आहे। त्यामध्ये मी सगळ्यात आधी 3 चमच इतकी लाल तिखट घालणार आहे, सोबतच अर्धा चमचपेक्षा थोडं जास्त काळा मसाला घातला आहे, अर्धा चमच हळदी पावडर घातली आहे, 1 चमच इतका मी धने पावडर घातलेला आहे। छान असं व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही छान असा मसाला शिजत आहे। 2-3 मिनिटांनंतर मी हा मसाला छान असा शिजवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेते। टोमॅटो हा छान असा 2 ते 3 मिनिट शिजवून घेते।
त्यामध्येच मी 1 चमच ते 1 चमच इतका मीठ ॲड करून छान शिजवून घेते. मीठ जर टोमॅटो घातल्यानंतर ॲड केला तर टोमॅटो हे छान असे शिजतात, त्यामुळे मी टोमॅटो घातल्यानंतर मीठ ॲड करते. आता मी परत एकदा छान मिक्स करून व्यवस्थित असं शिजवून घेते. पाहू शकता तुम्ही आपला मसाला हा छान शिजलेला आहे. आता मी त्यामध्ये धुतलेला मॅरिनेट करून ठेवलेला चिकन टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये मी पूर्ण चिकन टाकून छान असं फिरून 5 ते 10 मिनिट झाकण लावून छान असं शिजवून घेतलं आहे. 5 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही चिकन छान असा शिजलेला आहे. आता मी परत एकदा याला 5 ते 10 मिनिट शिजवून घेते. चिकन हा छान शिजेपर्यंत 25 ते 30 मिनिट लागतात. मी त्यामध्ये त्याच गंजाला छान अशी झाकणी लावून त्यामध्ये मी अर्धा ग्लास इतका पाणी गरम करून घेतला आहे. तोच पाणी मी या भाजीमध्ये टाकला आहे. छान असं मिक्स करून आणखी 10 ते 15 मिनिट मी या भाजीला व्यवस्थित शिजवून घेते. पाहू शकता तुम्ही भाजी ही छान अशी शिजत आलेली आहे. आता मी परत एकदा या गंजाला झाकण लावून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेते. पाहू शकता आपला चिकन हा तयार झालेला आहे. व्यवस्थित मस्तपैकी नरमगार असा शिजलेला आहे. वरून मस्तपैकी सांबार टाकून छान अशी झाकण लावून 5 मिनिट मी शिजवून घेते. पाहू शकता आपला चिकन छान असा रेडी झालेला आहे. आता मी हे सर्व करते. बघू शकता तुम्ही मी हा चिकन मसाला मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केलेला आहे. जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका.